हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि माता, सकल हिंदू समाजातर्फे आज हिंदू संमेलन, तेही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकामध्ये, आणि हिंदुत्व हा विषय मांडण्यासाठी मला इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. इतक्या बहुसंख्येनं आपण सगळे इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी आपलाही खूप आभारी आहे. 79 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, आणि 79 वर्षानंतर बहुसंख्य हिंदूंना संघटित करावं लागणं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. हिंदू बहुसंख्य देशामध्ये सकल मुस्लिम संघटन असा एकही कार्यक्रम न करता 47 साली जे 3 करोड मुसलमान मोहनदासांच्या कृपेने इथे राहिले, त्याचे 79 वर्षात 30 करोड झाले. काही 100 पटीनं मदरसे वाढले, काही 1000 पटीनं मशिदी वाढल्या. पण हिंदू धर्माचे संस्कार करणार एकही संस्था निर्माण झाली नाही. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकमेव संघटन. बाकी सगळ्यांनी साधारणपणे हिंदुत्व या शब्दाचा फक्त राजकीय फायदा उचलला. हिंदुत्ववादी पक्षांचा आमदार जर एखाद्या मतदारसंघामध्ये असेल, पण त्या मतदारसंघामध्ये अहिंदूंची मतपेटी मोठी असेल, तर त्या मतदारसंघातला तो आमदार, तो नगरसेवक, तो खासदार 5 वर्ष हिंदुत्व हा उच्चार सुद्धा करत नाही. कारण अत्यंत गलिच्छ असं मतपेटीचं राजकारण. आपण लोकशाही स्वीकारली, ही सगळी त्या लोकशाहीची फळं आहेत. लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्व, सर्वात सर्वोच्च प्राथमिकता ही निवडणुकीला येते. लोकशाही म्हटलं की निवडून येणं आलं. निवडणुकीला प्राधान्यता मिळाल्यानंतर निवडणुकीमध्ये संख्येचं गणित मोठं असलं पाहिजे, तर तुम्ही निवडून येता. संख्येचं गणित बहुसंख्य झाल्याशिवाय, बहुमत मिळाल्याशिवाय तुम्हीच सरकार स्थापन करता येत नाही. आणि तुमचं सरकार जोपर्यंत स्थापन करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला हवं असलेलं राज्य तुम्हाला करता येत नाही. आज जे भारताचं आणि स्वतंत्र हिंदुस्थानचं 79 वर्षानंतर जे काही झालंय, विशेषतः बहुसंख्य हिंदूंचं जे काही वाटोळ झालेलं आहे, त्याला कारण ही पद्धती आहे. म्हणजे मग लोकशाही वाईट आहे का? अजिबात नाही. लोकशाही ही अत्यंत आदर्श राज्य पद्धती आहे. आणि एखादी आदर्श गोष्ट जर अंमलात आणायची असेल तर ती अंमलात आणण्यापूर्वी एक आदर्श समाज निर्माण करावा लागतो. जर आदर्श समाज निर्माण न करता एक आदर्श राज्य पद्धती आणायला गेलो तर ती 100% अपयशी ठरते. तशी आपली लोकशाही 100% अपयशी ठरली.
अगदी साधं उदाहरण, काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा या देशामध्ये कॉम्प्युटर आला. बँका, सचिवालय, नगरपालिका सगळीकडे कॉम्प्युटर बसवला गेला. पण असं नाही झालं की एक दिवशी सकाळी कर्मचारी गेले बँकेत, सचिवालयात, मंत्रालयात आणि अचानक त्यांच्या टेबलवरती ती रजिस्टर ठेवलेली नव्हती तर एक कॉम्प्युटर ठेवलेला होता. त्यांना सांगण्यात आलं, आजपासून तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करायचंय. ते नुसतं बघत बसले त्या कॉम्प्युटरकडं, कारण त्यातल्या एकालाही हा कॉम्प्युटर काय आहे हेच माहीत नाही. हा चालवायचा कसा असतो, कुठलं बटन दाबल्यावर काय घडतं तर तो काहीही माहीत नाही. आणि अचानक सडनली एक दिवस सकाळी बँकेचे कर्मचारी गेले आणि त्यांच्या समोरची सगळी रजिस्टर काढून ठेवलेली होती आणि कॉम्प्युटर ठेवला होता आणि सांगितलं, आजपासून हे सगळं कॉम्प्युटरवर करायचंय. कसं करणार? शक्यच नाही. करणार कसं हे संपूर्ण अपयशच ठरणार. अशी कॉम्प्युटर सिस्टीम आणली का? नाही. मग काय केलं? कॉम्प्युटर आणले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना 3 का 4 महिन्याचं कॉम्प्युटरचं ट्रेनिंग दिलं गेलं. माझे कित्येक ओळखीतली माणसं विचित्र वयामध्ये होती. कोण 48, कोण 9, 50, 52, अजून एक 5 वर्षांनी रिटायर व्हायला आलं. तर ह्या वयात कुठलं हे काय शिकायला लावतायत? म्हणून केवळ कॉम्प्युटर आता शिकायला लागू नये म्हणून असंख्य लोकांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. ही भानगडच नको. हे शेवटच्या 6 वर्षासाठी हे आता कुठे, हे काय आमचं तर शिकायचं वय आहे का? पण ज्यांची 20-25 वर्ष नोकरी बाकी होती त्यांच्या समोर पर्यायच नव्हता. नोकरी सोडून जगणार कसं? मग शिव्या देत गव्हर्नमेंटला काहीही करत का होईना त्यांना झक मारत ते कॉम्प्युटरच्या ट्रेनिंगला जावं लागलं. मग ते हळूहळू शिकले आणि मग 4 महिन्यानंतर एक कॉम्प्युटरवरती सगळेजण काम करायला लागले. तरी त्यांना ते जमत नव्हतं. मग ते वारंवार ट्रेनिंग घेऊ लागले. हळूहळू त्यातली काही लोकांना गोडी निर्माण झाली. मग सरसकट गल्ली बोळामध्ये कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू झाले. मला आठवत आहे सगळं. मी सगळं डोळ्यासमोर पाहिलंय, आपणही पाहिलं असेल. आणि मग हळूहळू हळूहळू गेल्या 25 वर्षात हा कॉम्प्युटर रुळला. एक साधा कॉम्प्युटर रुळवायचा होता तर एवढी मोठी भानगड करावी लागली. आणि सृष्टीच्या निर्मितीपासून ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत एक राजा आणि प्रजा अशी सिस्टीम मध्ये आम्ही सगळे जगलो. आमच्या नशिबाने राजा चांगला यायचा तेव्हा उत्तम राज्य असायचं आणि नशिबाने राजा वाईट निघाला की प्रजेचं वाटोळ व्हायचं. पृथ्वीच्या निर्मितीपासून, मनुष्य प्राण्याच्या निर्मितीपासून, समाज म्हणून ज्या क्षणी माणूस उभा राहिला तेव्हापासून म्हणजे कैक हजार वर्षांपासून ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत ही सिस्टीम राबवली गेली. आणि 15 ऑगस्ट 47 सकाळी आम्ही उठलो आणि आम्हाला सांगितलं आजपासून हे सगळं उलट झालं. लोकशाही राष्ट्र आलं. आता तुम्ही सगळेजण राजे झाला आणि जो आतापर्यंत राजा होता तो तुमचा सेवक झाला. आणि मग गुरं उधळली, मेंढर उधळली,
कुठं जावं, काय करावं, कसं धावावं, काय खावं, काय प्यायला आयला काही कळेच ना, शिक्षणच नाही. ही लोकशाही कशी? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही कशाशी खाता? लोकशाही म्हणजे काय असतं? त्यात कर्तव्य काय असतात? ह्यातलं काडीचंही शिक्षण नाही आणि अचानक रस्त्यावरचा भिकारी राजा व्हायला लागला. आणि मग या लोकशाहीमध्ये निवडणुका आल्या. निवडणुकांमध्ये 5 जण उभे असतील तर त्यातले 3 जिथे निवडून येतात त्यांच्या हातात राज्य आलं. मध्ये 2 होते ते आयुष्यभर 2च राहिले. ते कधी आलेच नाही राज्यामध्ये सत्तेत, कारण ते भयंकर नीतिमत्तेनं चालणारे होते, तत्वानी चालणारे होते. तरी ठरवलं होतं काही झालं तरी तत्वांशी तडजोड करायची नाही, नीतिमत्तेशी सत्याशी तडजोड करायची नाही. मग त्यांच्या असं लक्षात आलं की चायना आम्ही कधी निवडूनच येणार नाही, कायम आम्ही 2. आणि जोपर्यंत आम्ही सत्तेत येत नाही तोपर्यंत आम्हाला जसं हवंय तसं राज्य चालवू शकणार नाही. 60 वर्ष प्रयत्न करून थकले ते दोघं, म्हातारे झाले, राजकारणात आवड झाले. त्यांची पुढची पिढी आली. एकाचं नाव नरेंद्र, एकाचं नाव अमित. त्यांनी बघितलं आजोबांचं वडिलांचं अपयश, चिडचिड, संताप, घरामध्ये फेऱ्या मारताय, झोप नाही राहते. ते म्हणाले यांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आपल्याला त्या 3 नालायकातले 1-2 फोडावे लागतील. आणि मग त्याने ठरवून त्या नालायकामधले 2 फोडले आणि हे 2चे 4 झाले, सत्तेत आले. ही आहे लोकशाही. ही लोकशाही अशीच चालणार. जोपर्यंत राजा झालेल्या सामान्य माणसाला तुम्ही सुसंस्कृत करत नाही, सजग करत नाही, तोपर्यंत ही लोकशाही अशीच चालणार. त्यामुळे हिंदूंना जर हे पुढच्या पिढ्या हिंदू म्हणून आपली मुलं बाळ सुना जगाव्या अशा वाटत असतील तर या लोकशाहीने निवडून आणलेल्या राजांवरती विश्वास ठेवू नका. ते आपलं काहीतरी भलं करतील, त्यांना तिथं टिकून राहायचंय, सत्तेत टिकून राहायचंय. त्यासाठी त्यांच्या मनात असलं तरी ते तुमचं भलं करू शकत नाहीत. तुम्हाला भलं फक्त तुम्हीच तुमचं करू शकता. हिंदू समाजाचं भलं फक्त हिंदूंनाच करावं लागेल. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्या देखतचा मुस्लिम समाज. हेच राज्यकर्ते आहेत, हीच लोकशाही सिस्टीम आहे. ह्याच लोकशाही सिस्टीम मध्ये 19 वर्षामध्ये अल्पसंख्य असलेल्या स्वतःचा हक्काचा मुस्लिम राष्ट्र, स्वतःचं हक्काचं घर वेगळं घेऊन झाल्यानंतर मोहनदासांच्या कृपेनं जे इथे राहिले ते खरं तर आश्रितासारखे राहायला हवे होते. इथं आपल्याला राहायला दिलं याचे उपकार आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी इथं खरं तर राहायला हवं होतं. पण उपकार जाणीव हे तर खूप लांबच राहिलं. त्यांच्यावर जे धर्माचे संस्कार आहेत, त्यांच्यावर जे धर्मग्रंथांचे संस्कार आहेत, त्यांच्याशी ते 100% प्रामाणिक राहिले. त्यामुळे एकच देश, एकच प्रकारची लोकशाही, एकच प्रकारची सिस्टीम, पण बहुसंख्य खाली 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 जात गेले आणि अल्पसंख्य 3 कोटी मुसलमान मोठे 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 होत 30 करोड झाले. जे जे त्यांना हवंय ते 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 मागून घेऊ शकू लागले.
हिंदू नेत्यांना आपल्या तालावर नाचवायला त्यांच्यामध्ये तेवढी ताकद निर्माण केली गेली. हे सगळं का घडलं? कारण ते त्यांच्या धर्माचं प्रशिक्षण लहानपणापासून देत राहिले. आता बरोबर त्याच्या विरुद्ध हिंदूंची अवस्था. हिंदूंना मुळातच हिंदू आहोत म्हणजे काय आहोत हेच माहीत नाही. हिंदूंना धर्म म्हणजे काय हे माहीत नाही. हिंदूंना धर्मग्रंथांमध्ये काय लिहिलंय माहीत नाही. आमचे सगळे संत, आमचे सगळे देव, आमचे सगळे अवतारी पुरुष नेमके काय आहे, त्यांनी नेमकं काय केलं यातलं आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला त्या पद्धतीचं शिक्षणच दिलं गेलं नाही. त्यांच्यासाठी चर्चेस आहेत, त्यांच्यासाठी मदरसे आहेत. गल्ली बोळात रोज 2 मदरस्यांची वाढ होते. आमच्याकडे 4-4.5 लाख मंदिरं होती 47ला. आजही तेवढीच संख्या आहे. मंदिरं वाढलीच नाही. बरं 4.5-5 लाख मंदिरं जी आहेत त्यातली 4 लाख म्हणजे त्यातले 90% मंदिरं ही सरकारच्या अंडर आहेत. त्यांनी स्थापन केलेली मशिदी, त्यांची चर्चेस, त्यांचे मदरसे, त्यांच्या धर्मशिक्षण संस्था याच्या एकावरही सरकारचा कंट्रोल नाही. आता ह्यांच्या समोर जर आम्हाला उभं राहायचं असेल तर आम्हाला आमच्या धर्माचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या कराव्या लागतील. धर्म म्हणजे नेमकं काय? हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय? मग अशा संस्था नव्हत्याच का आमच्याकडं? तर जगावा अभिमान वाटावा अशा संस्था होत्या. मग आम्हाला त्या का माहिती नाही? आम्हाला हिंदू आहोत म्हणजे नेमके काय आहोत हे आम्हाला का माहिती नाही? कारण आमची शिक्षण व्यवस्था तशी राबवली गेली. हे सगळं शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवलं जातं. वयाच्या 5-6 वर्षापासून वयाच्या 24-25 वर्षापर्यंत माणूस शिकत असतो. ह्या कालखंडामध्ये त्याला देव, देश, धर्म, हे संस्कृती याच्याबद्दलचं शिक्षण द्यावं लागतं. यातलं कुठलंही शिक्षण आमच्याकडे दिलंच जात नाही. उत्तम शिक्षण म्हणजे काय? समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर लिहिले. मन, मेंदू आणि मनगट यांचा जे विकास करतं ते सर्वोत्तम शिक्षण. मनाचा विकास, मनोबल, आत्मबल वाढवणं, उच्च कोटीला नेऊन ठेवणं. आयुष्यातल्या कुठल्याही शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही संकटावर मात करण्याची क्षमता असलेलं उच्च दर्जाचं मनोबल. आपण सगळे स्वतंत्र भारतात जन्माला आलो. आपण सगळेच त्या टिपिकल शाळांमध्ये गेलो. आठवते तुम्हाला? तुमच्या कुठल्या वर्गामध्ये, तुमच्या कुठल्या तरी एखाद्या इयत्तेमध्ये तुमचं मनोबल वाढवणारं प्रशिक्षण तुम्हाला दिलं गेलं. असा एक विषय, असा एक धडा, असा एक मास्तर. आठवतंय? मास्तर कदाचित असतील, पण ते पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकवणारे काही मास्तर काहींच्या नशिबात आले. ती माणसं नशीबवान. असलं काही शिकवलंच गेलं नाही म्हणून डिप्रेशनचे रोग सुरू झाले गेल्या 25 वर्षात. काय? आणि तो शब्द आहे एन्झायटी. ज्याला हे मी कधी ऐकलेलंच नाही. हे डिप्रेशन आम्हाला कधीच आलं नाही. एका क्षणात मोगलांना 22 का 23 गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावे लागले. डिप्रेशन नाही आलं. जिजाबाईंनी डिप्रेशनच्या गोळ्या चालू नाही केल्या महाराजांना.
कुठला वैद्य बुवा येऊन एन्झायटीचं काय ते लेप लावून डोक्यावर गेला असं काही झालं नाही. इतिहासात कुठं उल्लेख पण नाही. महाराज शांत राहिले. अफजल खान सगळे मंदिर सगळं तोडत 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 येत होता. महाराज शांत राहिले. कशामुळं शांत राहू शकले? मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, भूमिती, बीजगणित असा कुठलाच विषय नव्हता शिवाजी महाराजांना. कुठलाच नाही. शिवनेरीच्या खाली स्कूल बस येते महाराजा असं काही नव्हतं. मग तरी महाराजांचं मनोबल इतकं कणखर कसं काय राहिलं? मन, मेंदू आणि मनगट. महाराजांचा मेंदू इतका तल्लख, इतका राजकारण धुरंधर कसं काय राहिला? महाराजांच्या मनगटामध्ये इतकं सामर्थ्य कुठून आलं? कारण त्यांच्या आईनं, जिजाबाईंनी त्यांना फक्त 2 विषय शिकवले. फक्त 2. आणि इतकी वर्ष नाही शिकवले. 15 वर्ष मुलं शिकतातच आहे. 50, 55, 60 ला आले तरी युवाच आहे असं काही झालं नाही. ते JNU मधले स्टुडंट शिकतातच आहे. ते नेमकं चायला काय शिकतात हा एक प्रश्नच आहे. दाढ्या वाढल्या, सगळीकडचे केस वाढले तरी माणसं शिकतातच आहे. विश्वामध्ये फक्त 2च मनुष्यांच्या नावामध्ये श्री आहे. मनुष्य अशासाठी म्हणतोय कारण ते मनुष्य रूपात जन्माला आले. आणि मनुष्याला जे काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर जे काय आहे ते सगळं त्यांनाही होतं. सगळे विकारांनी युक्त पण परमेश्वराचे अंश असलेले 2 महात्मे या पृथ्वीवर जन्माला आले. त्या दोघांच्याच नावात श्री आहे. एक श्रीराम आणि एक श्रीकृष्ण. बाकी विश्वामध्ये 195 देशामध्ये एकाही महापुरुषाच्या नावात श्री नाही. आपल्याला लिहितात आणि श्रीयुत शरद वंशी, तो श्रीयुत असतो, नावात नाही श्री. नावात श्री आहे. श्रीराम. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे पुरुषार्थ, श्री म्हणजे विद्वत्ता, ज्ञान, श्री म्हणजे मर्यादा. श्रीचे असे अनंत अर्थ आहेत. अशा सर्व गुणांनी युक्त असा तो श्री ज्याच्या नावात आहे तो आहे श्रीराम. म्हणून जगातलं सर्व गोष्टी अत्युच्च मर्यादेत राहून कशा करायच्या हे श्रीरामाने शिकवलं. प्रत्येक गोष्ट मर्यादेत राहून कशी करायची म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं गेलं. आणि या जगामधल्या, समाजामधल्या, आयुष्यातल्या सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्यानंतर त्यांचं काय करायचं हे सांगण्यासाठी श्रीकृष्णाने जन्म घेतला. जिजाबाईंनी शिवबाला फक्त 2 श्री शिकवले. एक श्रीराम आणि एक श्रीकृष्ण. आणि गेल्या 250 वर्षामध्ये ब्रिटिशांनी जे शिक्षण सुरू केलं आपल्याकडं तेच आम्ही 47 नंतर आमच्या गुलाबाच्या फुलाने पुढे चालू ठेवलं.
तर त्यांचं इंग्रजांवर ब्रिटिशांवर भयंकर प्रेम होतं. इंग्रजी भाषेवर इंग्रजी संस्कृतीवर त्यांचं अतोनात प्रेम होतं. त्यामुळे तेच त्यांनी पुढे सुरू केलं. आणि जे काही ब्रिटिशांनी त्यांच्या शिक्षण पद्धती पुढे बसवलं आणि जे काही ब्रिटिशांनी जे काही वाटोळं केलेलं होतं त्या शिक्षण पद्धतीचं पुरतं वाटोळं करण्यासाठी पहिली 10 वर्ष केंद्रामध्ये शिक्षण मंत्री म्हणून मदरशामध्ये शिकलेल्या एका मौलवीला आणलं. मौलाना आझाद देशाचा स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण मंत्री. देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये शिक्षण व्यवस्था कशी असावी, पाठ्यपुस्तकं कशी असावी हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार ज्याच्याकडे आहे असा केंद्रीय शिक्षण मंत्री, कुठल्याही शाळेमध्ये न गेलेला, मदरशांमध्ये शिकलेला मौलाना, पहिली 10 वर्ष आमचा शिक्षण मंत्री हा. त्याच्यानंतरचे पुढचे सलग 3 मंत्री मुसलमान. स्वतंत्र भारतात, हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात, ज्यांना हिंदूंचं स्वतःचं हक्काचं स्थान म्हटलं गेलं, कारण मुसलमानांनी स्वतःच्या हक्काचं स्थान मिळवलेलं होतं. त्यांचा पाकिस्तान निर्माण झालेला होता. मग जो उरलाय तो हिंदूंचा. मुसलमान राहिले मोहनदासांच्या कृपेनं, ती भाग वेगळा, पण राहिले तरी आता इथला प्रत्येक कायदा, इथलं प्रत्येक शिक्षण हे सगळं बहुसंख्य हिंदूंचा विचार करून तयार करायला पाहिजे होतं. पण पहिली 25 वर्ष आमच्या बोडक्यावर मुसलमान शिक्षण मंत्री मारला. मग त्यांची मुलगी आली, तिने कम्युनिस्ट डावे यांच्या हातात ती शिक्षण व्यवस्था दिली. ती आज सगळ्यात चालू आहे. जे सुरू केलं 250-300 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी हिंदूंचं वाटोळं करायला, ते आज सगळ्यात चालू आहे. आपल्याला मी हिंदू आहे म्हणजे मी कोण आहे, मी धर्म म्हणजे मी काय, धर्माची व्याख्या काय हे आपल्याला का माहिती नाही. कारण या 300 वर्षामध्ये आमच्या नसानसामध्ये 3 रोगांचे अणुरेणू सोडले गेले. त्यातला पहिला रोग आहे सेक्युलरिझम, दुसरा रोग आहे निधर्म आणि तिसरा रोग आहे सर्व धर्म समभाव. आणि असे 3 रोग जंतू शरीरात असलेल्यांना एक मंत्र शिकवला, अर्थात अहिंसा परमो धर्म. आणखीनच त्यांना नपुंसक करून टाकलं. असं पद्धतशीरपणे जसं काय केलं की तुम्ही हिंदू आहात याचा सदैव हिंदूंना न्यूनगंड वाटेल. हिंदू असल्याची मला सतत लाज वाटली पाहिजे, माझ्या धर्मग्रंथांची लाज वाटली पाहिजे, माझ्या देवदेवतांची शरम वाटली पाहिजे. माझं रामायण हे प्रत्यक्षात घडलेलंच नव्हतं. मारुती हे वानर होता, म्हणजे तो माकड होता. श्रीराम माकडाला घेऊन लढला. श्रीरामाने त्याच्या बायकोची सीतेची अग्निपरीक्षा घेतली. श्रीकृष्ण हा फक्त 16 सहस्र नारींबरोबर अख्खं आयुष्य काढलं. त्या अंघोळीला गेल्या की कपडे पळवणे एवढंच काम त्या श्रीकृष्णाला होतं. असा कसला तुमचा गणपती हत्तीचं तोंड असलेला असा असतो काय गणपती? याच्या उत्तर देण्यासाठी हिंदूंकडे काहीच नाही, माहितीच नाही हिंदूंना. 300 वर्ष
1 आणि सव्वा तासात मांडू शकतो असा विषय नाही आहे हा. पण दिलेल्या वेळेत संपवणार. 15-20 मिनिटं जरा जास्त होतील, समजून घ्या तेवढे. नाही, माझ्यानंतर तुमची बॅटिंग आहे म्हणून ते फार बेकार असतं. आपलं नंतरचं भाषण असतं ते बेकार असतं. वाट बघत बसावं लागतं. कितीही आधीचा चांगला बोलला तरी तो कधी संपवतोय अशी घाई झालेली असते. म्हणून मी खूप वेळा सांगतोय, मला बोलवलं तर दुसऱ्याला बोलवू नका. पण ते काही असतात आता, त्याला ठीक आहे, त्यांच्याही काही अडचणी असतात, त्या काही मांडाव्या लागतात. इट्स ओके. आता हे सगळं आपल्याला का माहिती नाही? का आपल्याला मारुती माकड वाटतो? का आपल्याला असं वाटतं की न्यूटन नसता तर आम्हाला गुरुत्वाकर्षणच कळलं नसतं? का आम्हाला आईन्स्टाईन मोठा वाटतो? का आम्हाला फ्रॉइड मोठा वाटतो? का आम्हाला शेक्सपियर मोठा वाटतो? का आम्हाला गॅलिलिओ नसता तर पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते आम्हाला कळलंच नसतं? माहितीच नाही ना काही. का माहिती नाही? तर या युरोपामध्ये पहिली शाळा निघाली, ज्या इंग्लंडनी आपल्यावर राज्य केलं ना, ब्रिटिशांनी, त्या ब्रिटनमध्ये पहिली शाळा जेव्हा निघाली ना, त्यावेळेला भारतामध्ये 12 विश्वविद्यालय होती. माहित नाही आपल्याला. जगातलं पहिलं पुस्तक, जगातलं विश्वामधलं पहिलं पुस्तक ऋग्वेद. माहित नाही आपल्याला. जगाला 14 विद्या 64 कला आम्ही दिल्या. माहित नाही आपल्याला. जगामध्ये सर्वोत्तम वैद्य, मेडिकल सायन्स आमच्याकडे होतं. ओपन हार्ट सर्जरी, मेंदूची सर्जरी, सगळं आपल्याकडे होत होतं. पण आम्हाला माहित नाही. गणितातले महामहर्षी आमच्याकडे जन्माला आले, आम्हाला माहित नाही. जगाला शून्य आम्ही दिलं, आम्हाला माहित नाही. जगाला ओंकार आम्ही दिला, त्या ओंकारातून 7 स्वर जन्माला आले, आम्हाला माहित नाही. जगामध्ये सगळे रानटी अवस्थेत फिरत असताना आमच्या इथे स्त्रिया सुंदर सुंदर कपडे घालत होत्या. त्याच्यावरती सोन्याच्या जरीचं नक्षीकाम करत होत्या. म्हणजे खाणीतलं सोनं अशुद्ध स्वरूपातलं ते शुद्ध करायची प्रक्रिया होती. शुद्ध झाल्यानंतर त्याचा धागा बनवण्या एवढं ते पातळ बनवून तो धागा सुईत विणून त्या साडीवरती सोन्याची जर काढून नक्षीकाम करायचे. म्हणजे टेक्नॉलॉजी, सायन्स, विज्ञान सगळं होतं आमच्याकडे. 5-5, 4-4 मजली इमारती होत्या. याचा अर्थ सिव्हिल इंजिनियर होता. जगातलं सर्वोत्तम खगोलशास्त्र, जगातलं सर्वोत्तम दिनदर्शिका आमच्याकडे होती. आज 2026, 31 मे 2026, 31 मे 2028, सूर्योदय आणि चंद्रोदयाची वेळ आत्ता तुम्हाला वाचता येईल पंचांगामध्ये. 1 सेकंद पुढं नाही का 1 सेकंद मागं नाही. आम्हाला दिल्लीला फोन नाही करावा लागत. अरे वो देखो आज ईद मनाने का है क्या कल, वो चांद देखो. तो म्हणतो अरे वही तो देख रहा हूं, अभी तक दिल्ली में नहीं आया. आया 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 आया. मग तो सांगतो सगळं. मग सगळ्या भारतभर बकरे कापायला सुरुवात. हे सगळं आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहीत असू नये किंवा आम्हाला त्यात यापुढे कधीच कळता कामा नये याची एक उत्तम योजना ब्रिटिशांनी आखली.
हे सगळं तुम्हाला कधी माहित होतं? वाचल्यावर, शिकवल्यावर. आणि वाचन शिक्षण हे सगळं कशाच्या मार्फत केलं जातं? भाषेच्या मार्फत. मग हे सगळं कशामध्ये लिहिलंय? कुठल्या भाषेत हे सगळे ज्ञान विज्ञान आहे? एकेका महाविश्वविद्यालयामध्ये 9-10 लाख ग्रंथ आहेत. हे सगळे ग्रंथ कुठल्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? तर संस्कृत. जगातली सर्वोत्तम भाषा संस्कृत. उत्तम भाषा कशी ओळखावी, कुणाला म्हणावं सर्वोत्तम भाषा? सगळे सोपे नियम. जसं लिहावं लिहितो तसं बोलतो, आणि जसं बोलतो तसंच लिहितो. उच्चार बदलत नाही, काही सायलेंट नाही. कधीतरी सावरकरांचं भाषा शुद्धी वाचा, कधीतरी सावरकरांचं हिंदुत्व वाचा, कधीतरी सावरकरांचं विज्ञाननिष्ठ निबंध वाचा. सगळं लिहून ठेवलंय, आम्हाला वाचायचंच नाहीये. काका नाही, मोबाईल प्लीज बघू नका, प्लीज. माझी हात जोडून विनंती, मला खूप त्रास होतोय त्याचा. सावरकरांचं खूप छान वाक्य आहे, भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, आणि धर्म संपला की राष्ट्र संपतं. मग कोणाला राष्ट्राला संपवायचं असेल ना, सगळ्यात पहिला त्याच्या भाषेवर आघात करायचा, त्याची मूळ भाषाच संपून टाकायची. आणि ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीने काय केलं? संस्कृत गायब केली. आणि मग संस्कृतच्या ठिकाणी या हिंदुस्थानच्या मातीशी, हिंदू सनातन संस्कृतीशी कुठलाही संबंध नसलेली इंग्रजी भाषा आमच्या बोडक्यावर मारली. आता पुढच्या पिढ्या इंग्रज आल्या, मग त्यांना संस्कृत वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नाही. त्याच्या जागी त्यांना इंग्लिश वाचता यायला लागलं, लिहिता यायला लागलं, बोलता यायला लागलं. नकळतपणे ते इंग्रजी साहित्य वाचू लागले. नकळतपणे इंग्रजी भाषाच मुळात युरोपातली, त्यामुळे इंग्रजी साहित्यामध्ये जे काही लिहिलं गेले, जी काही समाज व्यवस्था प्रतिबिंबित होते, ती सगळी युरोपातली. उठायचं कसं, बसायचं कसं, खायचं कसं, प्यायचं कसं, टॉयलेटला कसं जायचं, टिश्यूनी पुसायचं का पाण्याने धुवायचं, सगळं तुम्हाला हे दिसायला लागलं. 24 तास 3 पीस सूट, त्याच्यावर आणि कोट, त्याच्यावर एक अशी कॅप बूट घालून घरामध्ये सगळीकडे फिरायचं. देव धर्म ह्याच्याशी कशाचे काही संबंध नाही. हे सगळं तुम्हाला त्या साहित्यातून दिसायला लागलं, तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसायला लागलं. आणि संस्कृत येत नसल्यामुळं आम्हाला संस्कृतमध्ये आम्ही काय करून ठेवलंय ह्याचा आम्हाला सुतराम गंध नाही, पण आम्हाला त्यांनी अट्रॅक्ट केलं, आकर्षित केलं. मग आम्ही 42 डिग्रीमध्ये मुंबईमध्ये लग्न लावताना 3 पीस सूट घालून नवरा उभा राहायला लागला. सगळीकडनं गळतोय घाम, तिच्या आईला पडतो उभा आहे, त्याला अभिमान वाटतो. त्याचा बाप 65 वर्षाचा 3 पीस सूट घालतोय. अरे येड्या, 42 डिग्रीत नाही घालत ते, तिथं -89 म्हणून त्यांचा तो वेश आहे. पण 200 वर्षाचं इंग्लिशचं साम्राज्य आहे आमच्यावर. जे इंग्रजीत आहे ते सर्वोत्तम आहे. संस्कृत दुसरं सगळं गावंढळ आहे. पण इंग्रजी ही धडगुजरी भाषा, स्वर आणि व्यंजन सगळी एकत्र. लिहितो तसं म्हणे बोलायचं नाही, बोलतो तसं लिहायचं नाही. सायकॉलॉजी बोलायचं म्हणून एस पासून नाही, नाही पी पासून नाही. अरे पण ते पी बोल नाही, ते बोलायचं सायलेंट आहे म्हणजे त्यातली दळबद्री भाषा. म्हणजे यू नावाचा स्वर आहे, तो पी आणि टीच्या मध्ये आणून बसवला तर काय झालं? पी आणि टीच्या मध्ये यू आल्यावर काय होतं? मोठ्याने बोला की उठ. चला हा आपण नियम समजूया. आता यू ला म्हटलं उठ आणि सी आणि टीच्या मध्ये बस, तो उठला बिचारा.
सी आणि टीच्या मध्ये बसला, नियम तोच लागला पाहिजे. आता PUT म्हटल्यावर जर तुम्ही म्हणलात पुट, तर मग CUT म्हटलं तुम्ही काय म्हणायला पाहिजे, कुट. पण तिथं तसं नाही म्हणायचं म्हणे, तिथं म्हणायचं कट. मग इकडे कट पट म्हणा, नाही इथे पुट म्हणायचं. असली दळबद्री भाषा चायला, ती आम्हाला सर्वश्रेष्ठ भाषा वाटते. आणि जी जगातली सर्वोत्तम भाषा म्हणजे ही इंग्रजी भाषा ऑस्ट्रेलियामध्ये वेगळी बोलतात, अमेरिकेत वेगळी बोलतात. प्रदेश बदलला की इंग्रज उच्चारण वेगवेगळं असतं. मराठी इथे वेगळी बोलतात, पुण्यात वेगळी बोलतात, नागपूरला वेगळी बोलतात. हिंदी तर फारच वेगवेगळं बोलतात. एकमेव संस्कृत आहे जी ऑस्ट्रेलियन माणसाला, अमेरिकन माणसाला, केरळच्या माणसाला, दुबई मधल्या मोहम्मदला, अफगाणिस्तानातल्या सय्यदला, जॉनला, फर्नांडिसला, मेरीला, तेरीला सगळ्यांना तसंच बोलावं लागतं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. हे वेगवेगळे उच्चार स्थल कालानुरूप करता येत नाही. हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम, हे असच म्हणावं लागत. ही जगातली सर्वोत्तम भाषा, ती आमची मूळ भाषा. आम्हाला ती येत नाही. जी दळभद्री भाषा आहे, जड आई नाही ना बाप नाही चायला, ती आमच्या बोडक्यावर बसली. लय भारी वाटतं आम्हाला. पण ते एकालाही धड इंग्लिश 10 वाक्य सलग स्वच्छ इंग्लिश ग्रॅमॅटिकल बरोबर बोलला असंही होत नाही. ती धड नाही. 2 इंग्रजी, ती सरळ हिंदी शब्द, मराठी शब्द, गुजराती शब्द त्याचा आधार घेतल्याशिवाय ती इंग्रजी पण बोलत नाही. आता आमच्याकडनं संस्कृतच काढून घेतली तर आम्हाला हिंदू धर्माबद्दल अभिमान वाटावा असं काही माहितीच नाही. मग अत्यंत हुशारीने त्या मॅकॉले, मॅक्स मुलर, मिली या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी संस्कृत शिकून घेतली आणि आमचे संस्कृत ग्रंथ इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट केले आणि त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी घुसवल्या. आणि मग आमची इंग्रजायलेल्या पिढीने आमचे संस्कृत मूळ ग्रंथ वाढीव घाणेरडे श्लोक घुसवलेले इंग्रजी ट्रान्सलेशन वाचलं आणि आम्हाला वाटायला लागलं काय ना, किती स्त्रियांवर अत्याचार होतो या देशात. हिंदू धर्मात केवढा मोठा स्त्रीवर अत्याचार आहे. तर संस्कृत येत नाही, त्यामुळे ऋग्वेद वाचला नाही. ऋग्वेद न वाचल्यामुळे जगातल्या पहिल्या ग्रंथामध्ये, ज्या देशामध्ये 21 सूक्त स्त्रियांनी रचलेली असतात, जगातल्या पहिल्या पुस्तकात, त्या देशामध्ये स्त्रियांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही. असं कसं? वर्ण व्यवस्था भगवान काय सांगतात? गुणकर्मानुसार. जन्मावर आधारित काय कारण नाही. कशी होती वर्ण व्यवस्था? खूप छान सांगतो तुम्हाला समजावून. मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली, वर्ण व्यवस्था कशी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होती त्याचं एक छोटस आत्ताचं उदाहरण देऊन सांगतो. खूप रहदारी वाढली. याला या रहदारीवर काय उपाय काढावा? कुठल्या तरी एका बुद्धिमान माणसाच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की इतकी रहदारी रस्त्यावर असताना असं वर्ण डायरेक्ट सिग्नल माणसं न लागता सरळ निघून जावी अशी एक वाहतूक यंत्रणा राबवली पाहिजे. एक भन्नाट कल्पना एका बुद्धिमान माणसाला सुचणार ना. त्याला सुचली, त्याच्या डोक्यात कल्पना आली असं काहीतरी पाहिजे की वर्ण 4 डब्यात बसून माणसं डायरेक्ट निघून जातील. हे खालचे सिग्नल, ही येणारी आडवी तिडवी माणसं, खोल्यासारखी बघत बसणारी लोक, आडव्या तिडव्या रिक्षा नाही का पायाने असं करून राईट मारतात, असलं सगळंच काही लागणार नाही. ते सगळं वर्ण निघून जाईल अशी भन्नाट कल्पना त्याला सुचली. पण सुचलेल्या माणसाला ते अंमलात कशी आणायची करता येईना. हे सुचणं, बुद्धी हा एक वर्ण झाला.
तो अंमलात आणण्यासाठी त्याला दुसऱ्याची गरज लागली. मग त्यांनी एका इंजिनियरला बोलवलं, दुसरा वर्ण आला. त्याला सगळी आपली कल्पना सांगितली, तो मला थांब, मी चित्र काढतो. त्याला त्यातलं नॉलेज होतं, त्यांनी ते सगळं कागदावर उतरवलं. म्हणाला हेच डोक्यात आहे का तुझ्या? हो, एक्झॅक्ट हेच चित्र, हेच स्वप्न मी पाहिलं. खाली रहदारी आहे, गाड्या जात आहेत, असे खांब उभे आहेत, त्या खांबावर असं एक सिमेंटचे एक टाकलेलं आहे, त्याच्यावरून एक 4 डबे चाललेत, AC मध्ये लोक बसून चालले. अरे वा, हे कसं काय जमलं? हे शिकलोय मी. सुचलेल्याला हे येत नाही, ह्याला सुचत नाही. 2 वर्ण झाले. मग आता हे दोघं म्हणाले हे कसं करायचं, कसं? पण हे सगळं ठीक आहे, कागदावर आलंय, रस्त्यावर कसं आणायचं? त्याच्यासाठी 3रा वर्ण आहे, कॉन्ट्रॅक्टर. त्याला बोलवलं, हे बघ, याला असं असं सुचलंय, हे मी काढले, हे तू प्रत्यक्षात अंमलात आणू शकतोस काय? तुम्हाला हो, सगळं मला माहिती आहे. हे कसं करणार? काय नाही, हे खांब हवे उभे करावे लागतील, 20-25 फूट त्या रस्त्याच्या मध्यभागी खड्डे खणावे लागतील. मग त्याच्यात सिमेंट टाकावं लागेल, त्या शिगा उभ्या कराव्या लागतील. मग ते सुकल्यानंतर ते खांब कडक होतील. ते कडक झाल्यावर असे सिमेंटचे आडवे खांब तयार करून त्या 2 खांबांवर आडवे ठेवू लागतील. त्याच्यावर मग रूळ बनवावे लागतील, त्याच्यावर खांब इलेक्ट्रिसिटी पोचवावी लागेल. असं सगळं करावं लागेल. म्हणजे होईल ना? हो, म्हणजे काय, हे सगळं होईल. मग कर की. म्हणजे मी नाही करू शकत. म्हणजे मी नाही रस्त्यावर जाऊन खड्डा खणू शकत, मी नाही ते सिमेंट टाकू शकत, मी नाही शिगा उभ्या करू शकत. म्हणजे कोण करणार? त्यासाठी 4था वर्ण आला. त्याला बोलवलं, सगळा कामगार वर्ग. त्याच्याकडे ते स्किल आहे. तो भर उन्हामध्ये 40 डिग्रीमध्ये डोक्यावरनं विटा घालून जाऊ शकतो, सिमेंट आणून टाकू शकतो, तो खण घडू शकतो, तो मेहनत करतो. कारण त्याला सुचण्याची बुद्धी नाही, त्याचं चित्र काढायची बुद्धी नाही. त्या सगळ्यांना एकत्र करून हे काम करून घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची त्याच्याकडे बुद्धी नाही. पण त्याला सांगितलं ह्या 10 विटा इथून उचलायच्या, तिथं नेऊन ठेवायच्या, तो नेऊन ठेवणार. त्याला सांगितलं ह्या 5 किलो सिमेंट कालवायचं, तिथं नेऊन ओतायचं, त्याने ओतलं. त्याला सांगितलं मध्ये तो सिमेंट होताना शीक धरून बसायचं, धरून बसला. मग त्यांनी या सगळ्यांनी मिळून एक मेट्रो उभी केली. आता ही मेट्रो उभी राहिल्यानंतर सुचणारा म्हणू शकत नाही की माझ्या एकट्याने मी मेट्रो उभी केली. डिझाईन काढणारा म्हणू शकत नाही, तो म्हणणार सुचलंच नसतं तर मी डिझाईन कसं काढलं. कॉन्ट्रॅक्टर म्हणणार याला सुचलंच नसतं, याने डिझाईनच काढलं तर नाही, ते कामगार काय आम्ही नुसतेच खेळत बसलो काय, करणार कसं ते? आणि कामगार म्हणलं असता ह्या तिघांच्या स्टेप्सच झाल्या नसत्या तर आम्हाला पोटाला रोजगारच मिळाला नसता. 4 वर्ण, एकही एकमेकाला कमी लेखू शकत नाही, एकही एकमेकाच्या हातात हात घातल्याशिवाय मेट्रोच उभी राहणार नाही, म्हणजेच राष्ट्र आणि समाज उभा राहणार नाही. इतकी उत्तम 4 वर्णांची पद्धत. पण हे 4 वर्णांचा जन्माशी काही संबंध नाही. हे 4 वर्ण गुरुकुलामध्ये शिकून बाहेर पडताना ऋषीमुनी द्यायचे. त्या गुरुकुलामधल्या 12 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये हे ठरायचं की हा फक्त सिमेंट टाकू शकतो, हा डिझाईन काढू शकतो, का हा कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो, का ह्याच्या मेंदूतच कल्पना येऊ शकतात. मग त्याला बाहेर पडताना तो ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय आहे, तो वैश्य आहे, तो शूद्र आहे. कोणालाही कमी नाही, कोणी जास्त नाही, कोणी नंबर 1 नाही, कोणी नंबर 2 नाही. ही वर्णव्यवस्था आजही चालू आहे, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये चालू आहे. पण आपण वर्णव्यवस्था हा शब्द आला की आमचे कान टवकारतात, ती घाण आहे, ती नालायक आहे, त्यांनी हिंदूंचा सत्यानाश केला. आणि नक्कीच सुचणाऱ्या वर्णाला खूप महत्व असतं. आणि सर्वात सौंदर्य असं होतं की त्या सिमेंट टाकणाऱ्याच्या मुलाला जर उद्या काही उत्तम सुचलं तर त्याला उचलून सुचणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये बसवण्याचं स्वातंत्र्य होतं. कारण तो जन्माला कुठे आलाय ह्याच्यावर ते आधारितच नव्हतं.
7 वर्ष यथेच्छ बालपण पूर्ण झाल्यानंतर मंज करून मुलं गुरुकुलामध्ये जायची. खऱ्या अर्थाने गुरुकुलामध्ये मनगट आणि मेंदूचा विकास केला जायचा. सगळं शिकवलं जायचं. सकाळी उठल्यानंतर व्यायाम कसा करायचा, योगासनं कसं करायचं, पतंजली योग कसा करायचा, आपल्या आश्रमाची स्वच्छता कशी करायची, स्वतःची स्वच्छता कशी करायची, न्याहारी कशी करायची, सूर्यनमस्कार कसे घालायचे, आंघोळ कशी करायची, आंघोळीनंतर देवादिकांचं कसं करायचं, वेद मंत्र कसे पठण करायचे. कोणाला पुस्तक देऊन वेद मंत्र पठण केले जात नव्हते. आपण इथे उपस्थित असंख्य लोकांना गायत्री मंत्र येतो, जवळपास सर्वांना येतो. आणखीन 2-4 स्तोत्र येतात. ही तुम्ही कागदावर लिहून घरात 10 वेळा घोकून पाठ केली की हो कधी? म्हणजे आपल्याला सर्वांना यायला कशी लागली? मला अख्खं अथर्वशीर्ष येतं, मी कधी पुस्तक पण पाहिलं नाही. मला श्री सूक्त येतं, मला पुरुष सूक्त येतं, मला श्री राम रक्षा येते, मला मारुती स्तोत्र येतं. यातलं कुठलंही पुस्तक मी कधी हातात घेतलं नाही. मला 10 दिवसात हे पाठ करून दाखवा असले कोणी चॅलेंजेस दिले नाही. हे कधी पाठ झालं आणि हे मी कधी बोलू लागलो हे मलाच कळलं नाही. ही शिक्षण पद्धती, याला मौखिक परंपरा म्हणतात. असे गुरुच्या समोर बसून गुरु एक एक शब्द सांगायचा, अर्थ सांगायचा, पडवून घ्यायचा, ते पोरं म्हणायची. ही आपली शिक्षण पद्धती आहे, मौखिक. म्हणून यातलं शिकलेलं त्या खिलजीनी 9 लाख ग्रंथ जाळून टाकल्यानंतरही शिल्लक राहिलं. कारण सगळ्यांचं पाठांतर चोख होतं, सगळ्यांच्या मुखात, सगळ्यांच्या मेंदूत सगळं तसं शिल्लक होतं. तू जाळलंस कागद, अक्षर, मेंदूतलं कसं जाळणार? ज्याला 1 वेद पाठ होता तो वेदी, 2 वेद, विवेदी, 3 वेद, त्रिवेदी, 4 वेद, चतुर्वेदी अशी 8 नावं पडली. वर्ण एकमेकांचा बदलण्याची व्यवस्था होती. एकदा शूद्र म्हणजे आयुष्यभर शूद्र नाही, त्याची मुलं बाळा सगळे शूद्र पुढच्या 100 पिढ्या नाही. तो कधी वैश्य होऊ शकायचा, तो कधी क्षत्रिय होऊ शकायचा. बाजीराव पेशवा जन्माला आला चित्पावन ब्राह्मणाच्या घरात, आयुष्य काढलं क्षत्रिय म्हणून. मल्हारराव होळकर जन्माला कुठे आला, धनगर, अख्खं आयुष्य काढलं क्षत्रिय म्हणून. व्यास कोण आहे? आता व्यास श्रीमंत असते तर ओबीसी का SC ST मध्ये असते, आरक्षण वगैरे मिळालं असतं त्याला. वाल्मिकीनं शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट दिलं असतं. महर्षी वाल्मिकी, खाली जात काय? शेड्यूल क्लास. जगातलं पहिलं संविधान डॉक्युमेंटेड कुठलं? मनुस्मृती. मनु कोण आहे? क्षत्रिय. गाढवांना माहितीच नाही, ब्राह्मणाला मनुवादी म्हणून चिडवतात. त्यामुळे आम्हाला ते लागतच नाही. मला एखादी शिवी दिली, मला लागतच नाही, कारण ते मी नाहीये ना, मी क्षत्रिय नाही आहे. तर मनुवादी मला लागतच नाही. कोणी एक ब्राह्मण चिडतो का बघा? नाही चिडत. कधी बघितलं मनुवादी म्हणून ब्राह्मणांचा मोर्चा? शक्यच नाही या जगात. ते संपलं सगळं. ते क्षात्र तेज बीज सगळं संपलं. ते सगळ्यांच्यातलं सगळं संपलं. मग 4000 जाती हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं. ही यांची ताकद आहे, यांची शिक्षण पद्धती ही यांची ताकद आहे, यांची मौखिक परंपरा ही यांची ताकद आहे, यांचे ग्रंथ वाङ्मय हे यांची ताकद आहे. हे सगळं संपवायला पाहिजे. त्यांनी सगळं संपवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे वेळच वेळ होता. त्यांनी भाषा संपवली, सगळं ज्ञान विज्ञानापासून तुम्हाला दूर घेऊन गेले. मग हळूहळू संस्कार संपवायला लागले. मग रामायण हे मायथॉलॉजी झाली. मायथॉलॉजी हा आपला शब्दच नाही. आपल्याकडे एकच शब्द आहे, इतिहास. आणि पुराण म्हणजे इतिहास नाही, चुकीचं आहे.
एका फार सुंदर प्रवचनामध्ये मी इतिहास आणि पुराणामधला आणि इतिहासामधला फरक फार छान सांगितलं होतं त्यांनी. एखादी गोष्ट रंजक करून सांगितली जाते ना तेव्हा ते पुराण होतं, म्हणजे तो इतिहास नसतो असं नाही. छावा सिनेमा पुराणात मोडेल. 100% परफेक्ट इतिहासाची असं होऊ शकत नाही. आमची नाटकं नथुराम गोडसे याच्यात एक अख्खा प्रवेश आहे. रामदास गांधी नथुराम गोडसेला भेटायला येतो आणि त्या दोघांचा अर्धा तास सीन आहे नाटकामध्ये. याच्यावर खूप ऑब्जेक्शन घेतलं गेलं की असं घडलंच नव्हतं. बरोबर आहे, असं कधीच घडलं नव्हतं. मग घडलं काय होतं, रामदास स्वामींनी नथुराम गोडसेला पत्र लिहिली होती की तुझं वकील पत्र मला हवंय. आता हे नाटक स्वरूप आहे. नाटक स्वरूपामध्ये दाखवताना रामदास गांधी उभा आहे, कोणतरी माणूस रामदास गांधी म्हणून, तो पत्र वाचतो, तिकडे फोकस मध्ये नथुराम पत्राला उत्तर देतो, ते वाचतो. ते किती रटाळ होईल ते नाटक. म्हणून थिएट्रिकल लिबर्टी घेतली. जे पत्रात दिले ते फक्त समोर येऊन एकमेकांशी बोलतात. ह्याला पुराण म्हणतात. म्हणजे इतिहासाचे प्रतारण आहे का? अजिबात नाही. जे इतिहास आहे तेच दाखवलंय. फक्त भेटले नव्हते, पत्र व्यवहार झाला होता, तो प्रत्यक्ष भेटून दाखवला. एक खनिज मिळतं खाणीमध्ये, ते मिक्स असतं, अशुद्ध असतं. त्याला शुद्ध करून जेव्हा प्युअर सोनं बाहेर काढलं जातं तेव्हा तो इतिहास असतो, तिथे असतं, तेव्हा ते पुराण असतं. त्या प्रवचनकारांनी इतकं अफलातून सांगितलंय, मला एवढं पटलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं. काहीच खोटं नाही आपल्याकडे. आणि एखाद दुसरी गोष्ट त्यातली कालबाह्य असेल म्हणजे सगळंच वाईट आहे, ते सगळंच चुकीचं आहे, ते सगळं जाळायचं असं होत नाही. ह्याचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. मला खूप डोकं दुखतंय म्हणून मी क्रोसिनची गोळी घेतली. 3 डोस घेतले, बंद झालं डोकं दुखणं बंद झाल्यावर क्रोसिनची गोळी घेणं बंद केलं मी. पुढचे महिनाभर डोकं दुखत नाही. हळूहळू मला वाटायला लागलं डोकं दुखणं हे कालबाह्य झालं. आता क्रोसिनच्या गोळीचा काय उपयोग नाही, कालबाह्य झाली, ती जाळून टाका. क्रोसिनची गोळी जाळून टाकली, फोडून टाकली. परत 6 महिन्याच्या आईला डोकं दुखायला लागलं. आईला वेळा उगाच ती क्रोसिनची गोळी टाकली की ठेवलीच तर बरं झालं असतं. उगाच जाळून टाकली. धर्मग्रंथ हे असे असतात. स्थल कालानुसार त्यातल्या काही गोष्टी कालबाह्य होतात. कायमच्या चिरंतन त्या कालबाह्यच झाल्या. आता त्याची गरजच शिल्लक, ते जाळून टाका असं होत नाही. परत कधी परिस्थिती येईल माहित नाही आपल्याला. 40 ते 47, 1940 ते 1947 ह्या कालखंडामध्ये जी परिस्थिती उद्भवली आणि त्याच्यातून एका पाकिस्तानची निर्मिती झाली, हा कालखंड, ही परिस्थिती परत कधी येणारच नाही असं होत नाही. बरोबर 100 वर्षानंतर 2040 ते 47 हीच परिस्थिती येणार आहे. म्हणून मग 1940 ते 1947 या 7 वर्षात नेमकं गांधींनी काय केलं, नेमकं सावरकरांनी काय केलं, नेमकं RSSने काय केलं, याचा जर का आज आम्ही अभ्यास केला नाही तर 2040 ते 47 मध्ये सेम परिस्थिती जेव्हा उभी राहील तेव्हा आम्हाला कळणारच नाही काय करायचं. म्हणून इतिहास महत्वाचा. म्हणून सावरकरांचं वाक्य मगाशी यांनी सांगितलं, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आणि इतिहास इतका हुशार आहे की जर त्यातनं तुम्ही काही शिकला नाही तो सदैव पुनरावृत्ती करत राहणार. तुम्ही शिकेपर्यंत तो पुन्हा 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 घडत राहणार. 2026 वरून थांबलोय आपण. फक्त 15-16 वर्ष आहे. जसं नरेंद्र मोदी म्हणतात की 2047 ला आपला काय विकसित भारत बनवायचा आहे, एक्झॅक्ट तसंच मुसलमानांनी ठरवलेलं आहे की 100 वर्षापूर्वी हस के लिया पाकिस्तान, 100 वर्षानंतर लढ के लेंगे हिंदुस्तान.
मी मुसलमानांना कधीच दोष देणार नाही. लहान वयापासून यथेच्छ धर्माचं प्रशिक्षण. एकही मुसलमान म्हणत नाही मी नास्तिक आहे. लगेच जावेद अख्तरांचं नाव सांगू नका. सगळंच त्यांचं ऐका, मग कळेल खरंच नास्तिक आहे. कारण मोगलांच्या बाबतीत त्यांना भयंकर पुळका पण आहे बरं का. अकबराच्या बाबतीत पुळका आहे, औरंगजेबाच्या बाबतीत पुळका आहे. काय बेमालूम आम्हाला फसवले हो. त्या गुलाबाच्या फुलाने जे काय केलंय की नाही, वाह, मानलं पाहिजे. पंचवीस वर्ष मुसलमान केंद्रीय शिक्षण मंत्री, सगळ्या सिनेमातल्या लोकांना हाताशी धरलं आणि सगळ्या हिंदूंच्या मनातला क्रोध मुसलमानांबद्दलचा, फाळणीनंतरची 70 लाख माणसं ज्या बॉड्या आल्यात ना इकडे, मेलेल्या प्रेतांच्या वेल्वे भरून आल्या, जिवंत निर्वासित हिंदू आले, यांच्या मनात मुसलमानांबद्दल भयानक क्रोध आहे. हा क्रोध शमवण्यासाठी सगळ्या हिंदी सिनेसृष्टीला कामाला लावलं. मग मुघल आझम सारखा एक सिनेमा आला. अकबर किती ग्रेट, त्यांनी त्याच्या बायको जोधा नावाची एक बाई आणली जी इतिहासामध्ये एक्झिस्टच करत नाही, ती इतिहासामध्ये नाहीच आहे. सिनेमात आली. सिनेमा नाटक इतकं प्रभावी माध्यम आहे, पण शिकवलं तर काहीच जात नाही. अकबर सेक्युलर बनवायचं आहे मला. आणि मग मगाशी सुरुवातीला सांगितलं त्या लोकशाहीच्या गलिच्छ गणितामुळं आमचं इमान बाजूला ठेवून आमचे राजकीय पुरुष, स्वतंत्र भारतातले राजकीय नेते असं म्हणू लागले की अफजल खान शिवाजीला मारायला आलाच नव्हता, तो त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी आला होता. मग त्यांनीच पाळलेले व्याख्याते अकबरांनी कुंभमेळा चालू केला. समोर 200-400 माणसं टाळ्या वाजवतात. अफलातून म्हणजे काय पद्धतशीरपणे, आणि याला प्रत्युत्तर देणारी सिस्टीमच नाही आमच्याकडे. मुसलमानांना त्यांच्या धर्माबद्दल वाटेल ते सांगून बघा, ऍक्ट ऐकतच नाही. 2.5-3 वर्षाचा मदरशांपासून तो पोरगा तयार होतो. त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच विश्वाची विभागणी 2 भागात केलेली आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. जिथे मुसलमान राहतात आणि राज्यकर्ते मुसलमानच आहेत, तो प्रदेश दारुल इस्लाम म्हणजे 55 मुस्लिम राष्ट्र. म्हणजे भूमीमध्ये मुसलमान राहतात पण राज्यकर्ते मुसलमान नाहीत, म्हणजे भारत, इंग्लंड, फ्रान्स, जपान, चायना, तो सगळा दारुल हरब. या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक विश्वातल्या मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि त्यासाठी कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबू शकता. त्या कुठल्याही मार्गाला जिहाद म्हणतात. या जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाला प्यारा असतो, त्याला 72 हुरबिरी काय मिळतं. 2.5 वर्षाचा मुलगा मदरशांमध्ये शिकवलं जातं. सगळं माहिती आहे, शासनाला सगळं माहिती आहे. या घाणीचा स्त्रोत जिथे आहे ना, ते स्त्रोत बंद केले पाहिजे. ते आसाम मधल्या विश्वकर्माने करून दाखवले. युपी मध्ये बऱ्यापैकी चालू आहे. आता पश्चिम बंगालमध्ये कदाचित सुरू होईल. महाराष्ट्रामध्ये काहीच होत नाही, काहीच नाही. तिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, तिथे छत्रपती संभाजी महाराज जन्माला 40 दिवस अनन्वित करोड यातना देऊन त्यांना मारलं. त्याच औरंगजेबाची एक कबर एअर कंडिशन संभाजीनगर मध्ये उभी आहे. एक एवढंच थडगं बांधलं होतं त्या अफजल्याचं, एवढंच त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघा काय झालंय त्याचं.
काय लिहिल्यावर बोर्ड वाचा एकदा, सुफी संत अफजल खान राहायला. हिंदूंना काही माहितीच नाही. हिंदू रमला आहे. 2 BHK 3 BHK, 1 गाडी 2 गाडी. शनिवार रविवार स्विमिंग टँक मध्ये 2 खोट लावायचे, विस्की, भन्नाट कपडे, शोभत नाही तसे कपडे घालून तिथं फिरायचं. लोणावळा, खंडाळा, इगतपुरी दर शनिवार गेलंच पाहिजे, नंतर धर्म बुडेल चायला. त्या शनिवार रविवार मध्ये एखादा आपला धर्मग्रंथ वाचावा, रामायण वाचावं, महाभारत वाचावं, श्रीकृष्ण काय शिकवतो, सावरकर वाचावे, टिळक वाचावे. नाही, एक मुसलमान नास्तिक नसतो. कसले ते महिनाभर उपास करायचे असं म्हणतात मुसलमान. कधी ऐकलंय तुम्ही? कधीच नाही म्हणणार. सारा जीव गेला तरी करतील. मग बचा बचा खातात. पण ते विश्वास नाही एकमेकांचा, म्हणून ते सगळे एकत्र खातात. माझ्या याच्यात ताटलीत विष घातलं असेल तर, म्हणून सगळे एकत्र खातात. म्हणजे काय, विष असेल तर सगळे मरतील. मी विचारलं माझ्या एका मुस्लिम मित्राला, विचारलं सगळं असं एकत्र का खातात? तो म्हणाला, अरे विश्वास नाही आमचा. कारण आमच्याकडे पद्धत आहे ना, बापानी मुलांनी बापाला ठार मारून गादीवर येणं, जिथे बापालाच मारतात मुलं, अशी आमची संस्कृती आहे. आम्ही मित्रावर विश्वास कसं ठेवणार? पण आम्ही सगळे एकत्र बसायचं एका ताटात आणि बचायचे खायचं. म्हणजे का, बघा ना इफ्तार पार्ट्या बेट्या कसे खात असतात. आमचे जातात सगळे टोप्या घालून. एखादा योगी आदित्यनाथ असतो, काय जाणार नाही म्हणतो. आम्हाला कधी मिळणार असेल? वाढतायत मदरसे, शिकवतायत. 2.5 वर्षाच्या पोरावर दारुल इस्लामचा संस्कार आहे. मग तो आमच्या बरोबर सायन्स शिकतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग तो मेडिकलला येतो, मग तो आर्किटेक्चर बनतो, मग तो इंजिनियर बनतो. आणि सगळ्या शिक्षणाचा उपयोग दारुल इस्लाम बनवण्यासाठी करतो. फार पद्धतशीरपणे चालू आहे सगळं, फार पद्धतशीरपणे. आम्ही झोपलेले आहोत, कुंभकर्णाचे बाप आम्ही. तो निदान चायला जागतो तरी मध्ये मध्ये, आम्ही जागतच नाही. फार भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीतून तुम्हाला तुम्हीच वाचवू शकता. कुठलाही राजकीय पक्ष, सत्तेतला पक्ष तुम्हाला वाचवणार नाही. त्यांना स्वतःला वाचवायचंय. कारण त्याचं परत जी सिस्टीम स्वीकारल्याने, कुठली लोकशाही, सर्वोत्तम 4 वर्णांची सिस्टीम ही थर्ड क्लास म्हणून आम्ही फेकून दिली. आणि पोंक्षेंची किती थर्ड क्लास वागली मुलं बाळ. उद्या मी 2 पेग लावून आलो, उद्या मी कुणावर रेप केला, मी चोरी केली, दरोडा टाकला, तरी त्याच्यानंतरही माझ्या फॉर्म वरती शरद पोंक्षे जात ब्राह्मण हवा, हे जातच नाही. जे दर्जेदार होतं ते थर्ड क्लास म्हटलं आम्ही. आणि पिढ्यान पिढ्या, 100 पिढ्या पुढचं कायमच चिकटून राहणारी एक साक्षर जातींची व्यवस्था स्वीकारली. याला आम्ही आदर्श म्हणलो. जी जातच नाही. कुठेही जा, कधी जा, तुमची जात तुम्ही किती सोडा, मी किती म्हटलं मी जात मानत नाही, तरी मला ऐकणारा प्रत्येकाच्या मनात पोंक्षे म्हणजे ब्राह्मण बोलतोय हेच असतं. त्याच चष्म्यातून बघितलं जातं, त्याच चष्म्यातून मला ट्रोल केलं जातं, शिक्षा घाण घाण शिव्या दिल्या जातात. सगळे शिव्या देणारे हिंदू असतात. फेसबुकवर, इन्स्टावर खूप गरीबच्या शिवा. सर आई बाप असं शिकवत तरी कसं असेल ना. पण मला आता खरं वाटायला लागलंय कदाचित ते शिकवत असतील, नाहीतर कोण शिकवणार. अशा आपल्या हिंदूंची अवस्था आहे. भाजप येईल, हे येईल वगैरे असे काही होत नाही. कोणी येणार नाही तुम्हाला वाचवायला. तुम्ही स्वतः
मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ओबीसी नाही, मी SC ST नाही, मी कोण नाही. हातात हात घालून बघा, लोकशाहीच्या पद्धतीमध्ये हिंदूंना लढायचंय. जर लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्व निवडणुकीला आणि निवडणुकीत जिंकण्यासाठी जातीच्या मतपेट्यांना जर असेल, मतपेटीचं गलिच्छ राजकारण खेळल्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाला सत्तेत येताच येणार नसेल, तर हिंदूंना अशा पक्षाला आणावं लागेल की जो पक्ष मतपेटीकडे बघून तुमच्यासाठी काम करेल. म्हणजेच काय तर 70-80 करोड हिंदूंची मतपेटी बनवावी लागेल, जी फक्त हिंदूंची असेल. ती ब्राह्मणांची नसेल, ती ओबीसींची नसेल, ती SCंची नसेल, ती STंची नसेल, ती आणि कुणाची नसेल, ती धनगरांची नसेल, ती याची नसेल, ती त्याची नसेल, ती असेल फक्त हिंदूंची. 140 करोड मध्ये 30 करोड मुसलमान आहेत, ते येणार नाहीत तुमच्या बरोबर. 10 करोड आहेत, ते राहुल बिहुल त्यांना ग्रेट वाटतात म्हणून तर 90 बिवत निवडून येतात. एक निवडून याला खासदार 4 लाख वगैरे मत असतात, म्हणजे 90 गुणिले 4 लाख एवढी गाढवा आहे त्यांच्याकडं की ते त्यांना निवडून देतात. भुलतात. तो चालतो ना, 1 किलोमीटर चालतो, 2 किलोमीटर एसीत बसतो. भुलतात माणसं. अजूनही बावळट, सामान्य, काही माहीत नसलेली मेंढरासारखी जनता आहे आमच्याकडे. तेव्हा तेही 10 करोड सोडून द्या. 10 करोड असे आहे की त्यांना कसलीच काही पडलेली नाही, कशाचीच काही नाही. त्यांना इलेक्शनची पडलेली नाही, त्यांना कसली धर्म बिर्म राष्ट्र बिच्च काय काय नाही. अफाट पैसा कमवायचा कुठल्याही मार्गाने. दर शनिवार रविवार मज्जा करायची, कॅसिनोमध्ये जायचं, मस्त लावायचे पैसे, गुडघ्यात घ्यायचं, मज्जा करायची, बायका बिका आणायच्या, दारवा प्यायच्या. ते अशी एक विचित्र घाण अशी एक संस्कृती असलेली 10 करोड माणसं आहेत आपल्याला. 10 करोड असे आहेत की त्यांना माहिती आहे सगळं, पण ते इतके पिचलेले आहेत की त्यांच्या 2 वेळाच्या जेवणाचीच त्यांची हालत खराब आहे. त्यामुळे त्यांना हे माहीत असूनही इथे येणं त्यांना परवडत नाही. उरले 60-70 करोड ते आजही सक्षम आहेत आणि त्यांनाही अजून हिंदू म्हणून जगण्याची इच्छा आहे. हे 60-70 करोड जरी उभे राहिले आणि त्या 60-70 करोडची एक मतपेटी बनवली, भारतावर राज्य करायचं असेल, केंद्रात सत्तेत यायचं असेल, तर 10 करोडची, 20 करोडची, 30 करोडची, 5 करोडच्या मतपेटीपेक्षा ही 70 करोडची हिंदू मतपेटी जपली पाहिजे. आणि मग ही मतपेटी जपायची असेल, हे जर आपण घडवून आणलं तर राहुल गांधी रामाचा फोटो घेऊन तुमच्या दरवाजात येईल, मत द्या, बघा तुम्ही. पण हे तुम्हालाच करावं लागेल. हे करायला नरेंद्र मोदी येणार नाहीत, अमित शहा. त्यांना काय करायचं ते त्यांच्या लेवलनं ते करतात. तुम्ही जोपर्यंत जागे होत नाही, आपण फक्त हिंदू आहोत ही एकमेव ओळख आपली निर्माण होत नाही, आपण सगळे भेदभाव विसरत नाही, तोपर्यंत आपण कधीही मोठे होणार नाही. आपल्यासाठी कुठलंही सरकार काही करणार नाही. आपण असेच मरत राहू. त्यामुळे एक व्हा, एवढं सांगण्यासाठी ही सकल हिंदू संमेलन आहे. आज इथे बोलवलं, मी 1 तास दिला होता, त्याच्यापेक्षा 22 मिनिटं जास्त बोललो, त्याबद्दल क्षमस्व. इथेच थांबतो. जय हिंद.